तर गाईस आता जे 6 वाजले आणि आता मी खाली रनिंगसाठी आलो आहे आणि आजचं आपलं टार्गेट आहे 5 किलोमीटर. मग बघूया आपण किती करू शकतो. 1 किलोमीटर कंप्लीट, 2 किलोमीटर कंप्लीट, 3 किलोमीटर कंप्लीट, 4 किलोमीटर कंप्लीट है. अभी जस्ट 5 किलोमीटर कंप्लीट हुआ है और अभी मैं नारियल पानी पीने जा रहा हूँ, फिर उसके बाद घर पे जाऊँगा. तर गाइस आता जस्ट 9 वाजले आणि आता मी आंघोळ करून आलो आहे आणि आता मी देव पुजतो. आता 9:30 वाजले आणि आता मी खाकरा खातो. मग त्यानंतर थोडा वेळ एक्सरसाइज करेन. पहिली एक्सरसाइज आहे हाय स्टेपिंग 20 सेकंड्स. आता जंपिंग जॅक्स 20 सेकंड्स. आता स्टँडिंग बायसिकल क्रंचेस 18 टाइम, ते पण दोन्ही साईड 9 टाइम. आता क्रंच किक्स 10 वेळा. आता स्ट्रेट आर्म प्लँक 20 सेकंड्स. आता बेंट नी साइड हिप रेजेस 8 वेळा, ते पण राईट साइड. लेफ्ट साइडला पण सेम करायचं आहे 8 वेळा. आता डेड बग 8 वेळा, दोन्ही साइड 4-4 वेळा. आता आपण जेवढे पण एक्सरसाइज केले ते परत रिपीट करायचे. आता कोब्रा स्ट्रेच 30 सेकंड्स. तर गाइस आता मी ऑरेंज खातोय, मग भेटतो तुम्हाला नंतर. आता 12:30 वाजले आणि आता मी जेवतोय बटाट्याची भाजी आणि चपाती. आता 1 वाजले आणि आता मी टायपिंगच्या क्लासला जातोय, पण त्याच्या आधी मंदिरात जातोय.
आता जस्ट 3 वाजले आणि आता आम्ही क्लासवरून सुटले आणि आता डायरेक्ट कॉलेजला जातो, कारण की आज जेवढ्या पण स्टुडंट्सने MTCLचा कोर्स घेतलेला ना त्यांना बोलवलं है, मग कॉलेजमध्ये जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो। गाइस अभी जस्ट 5:30 बजे और अभी जस्ट कॉलेज से निकला हूँ। कॉलेज इसलिए बुलाया था क्योंकि MTCL के कोई तो सेशन के लिए बुलाया था कोई तो, मतलब इतना कुछ खास समझा नहीं, हम लोग को कॉस्ट के बारे में था। तो अभी घर पे जा रहा हूँ, बट अभी देखते कोई बुक खरीदने बोला है, मतलब बुक खरीदने का मेरे को पढ़ने के लिए, तो अभी जा रहा हूँ स्टोर में। तो गाइस ये वाला बुक लिया है मैंने, और इस साथ में ककड़ी भी लिया था, मतलब घर पे खाने के लिए। तो अभी मेरे को भूख लगा तो मैं अभी शेव पूरी खा रहा हूँ। आता 8:30 वाजले आणि आता मी थोडा वेळ ड्रॉइंग करेन, मग त्यानंतर थोडा वेळ पुस्तक वाचेन, मग रात्री तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे। तर गाइस आता 10:30 वाजले आणि आता मी खाली राऊंड मारायला आलो आहे, आणि आज मी जे बुक वाचलेली त्याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन वाचलेला, त्याच्यामध्ये लिहिलेलं की अगर तुम्हाला तुमचं माइंडसेट चेंज करायचं असेल, तुम्हाला वेगळं विचार करावा लागेल, वेगळं वागावं लागेल दुसऱ्यांपेक्षा, जे दुसरे करत असतील त्यांच्यापेक्षा वेगळं तुम्हाला करावं लागेल अगर तुम्हाला सुधार करायचे असेल, आणि तुम्हाला पॉझिटिव्ह लोकांसोबत राहावं लागेल तुमच्या आजूबाजूसोबत। आणि बस तेवढंच, मग भेटतो तुम्हाला उद्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचे 20,000 स्टेप्स कंप्लीट झाले।